शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी या मागणीसाठी बच्चू कडू यांच्या नेतृत्वामध्ये शेतकऱ्यांचा महाएल्गार मोर्चा नागपूरच्या या वर्धा नागपूर रोडवरती आज सलग दुसऱ्या दिवशी सुरूच आहे। मी सध्याला नागपूर वर्धा रोडवर आहे आणि याच नागपूर वर्धा रोडवर शेतकरी बांधवांनी जे आंदोलनामध्ये सहभागी झाले त्यांनी अगदी या रस्त्यालाच आपलं घर जे आहे ते बनवलं आहे आणि अगदी याच ठिकाणी आपल्या खाण्यापिण्याची व्यवस्था ते करत आहे। स्वतः स्वयंपाकाची सगळी व्यवस्था जे सोबत आणली होती आणि स्वयंपाक तयार करून जे आहे ते हे सगळे आंदोलक या ठिकाणी आता जेवण करणार आहे। या ठिकाणी भाजी बनते आहे, पोळी बनते आहे आणि अगदी आता स्वयंपाक तयार झालेला आहे। अगदी आता या ठिकाणी एका पंक्तीमध्ये गावात जशी शिस्त असते त्या शिस्तीने अगदी पंक्तीमध्ये सगळे शेतकरी बांधव जे आहे ते जेवण करणार आहे। आपण शेतकरी बांधवाशी बोलण्याचा प्रयत्न करूया। एकंदरीतच कुठून आलेले आहेत भाऊ आपण? आम्ही चांदूर बाजार तालुक्यामधून बोदाड बैरम येतो। अच्छा, शेतकऱ्यांची जागा जशी शेतात असते आपण पाहतो की अशा पद्धतीने उघड्यावर शेतकरी स्वयंपाक तयार करून जे ते जेवत असतो। रस्त्यावर आंदोलन सुरू आहे, अगदी रस्त्यालाच घर बनवले, याच ठिकाणी स्वयंपाक तयार होते। बरोबर आहे ना, आम्हाला काय जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही आम्ही रस्त्यावर तसंही आमचं उघड्यावरच असते सर्व तसंच चालू ठेवू आम्ही। आणि कितीही दिवस लागले तरी आमच्याजवळ आमचा शिदाआटा सर्व आहे। महिनाभराचा आहे, लागला तर आम्ही अजून बोलावून घेऊ, पण आमच्या मागण्या पूर्ण होईस्तोवर आम्ही इथून जाणार नाही। सध्याला वाद सुरू आहे, बैठक नागपूरला व्हावी की मुंबईला व्हावी चर्चेसाठी। सकाळी महसूल मंत्र्यांचा फोन आला, त्यानंतर गिरीश महाजनांचा फोन आला, अजूनही 2 मंत्री भेटीसाठी येत आहे, अजून वाट पाहावीच लागत आहे। नाही, हे सरकार कसं आहे शब्दाचा खेळ करत आहे। ते म्हणतायत की तुम्ही इथून मुंबईला या आणि इथून जर आमचे नेते मुंबईला गेले तर आम्ही इथं हे जनता कशी राहील, एवढे शेतकरी। आमचं म्हणणं आहे की इथून हे गेल्यापेक्षा तुम्ही इथे या ना, तुम्हाला काय 2, 3, 4, 5 मंत्री यायचे आहे, तुम्ही इथून या आणि आमच्यासोबत इथे येऊन चर्चा करा। इथं जे होईल ते, कारण तिथं गेल्यानंतर ते काय ठरवतात हे आम्हाला माहीत नाही ना, म्हणून आमचं म्हणणं आहे का तुम्ही इथे आता येणार आहे 4 वाजता 2 मंत्री, पाहू ते काय देतात, त्यांच्या बोलण्यातून काय निघते। नाही जर आम्हाला समाधान झालं तर आम्ही इथं आमच्या मुक्कामावर ठाम आहोत। म्हणजे ही शेवटची आणि आरपारची लढाई शेतकरी असं म्हणे? बिलकुल, ही जी लढाई आहे ही आरपारची आहे, शेवटची लढाई, आणि हे आम्ही पूर्ण करूनच जाऊ। अमरावतीहून आंदोलन निघून 3रा दिवस, नागपूरमध्ये आज 2रा दिवस आहे, रस्ता जाम झालेला आहे, तुमची पण हाल होत आहे, पत्र सर्वसामान्याचे पण हाल होत आहे। काय वाटतं, लवकर तोडगा निघायला हवं अशी अपेक्षा सर्वांनाच आहे, मात्र सरकारची ज्या पद्धतीने हालचाली आहे अजूनही बैठकीसाठी जे आहे ते नियोजन ठरलेलं नाही। सकाळपासून चर्चा सुरू आहे, तोडगा तर याआधीच निघायला पाहिजे होता। बच्चूभाऊनं रायगडावर 3 दिवसाचं उपोषण केलं, त्याच्यानंतर मोजरीला 7 दिवसाचं उपोषण केलं, त्याच्यानंतर 7 दिवसाची पायदळ यात्रा केली, तेव्हाच तोडगा निघाला पाहिजे होता। अजूनपर्यंत तोडगा निघाला नाही। आता पुन्हा हे 4थं आंदोलन बच्चूभाऊनं करावं लागत आहे। ही महाराष्ट्रात कृषीप्रधान देशात लज्जा आणणारी बाब आहे की शेतकऱ्याला कृषीप्रधान देश आपण म्हणतो भारत देश, तिथं शेतकऱ्याला जर इतकं भांडायला लागत असेल तर या देशात कोणालाच न्याय भेटू शकत नाही। बरं, सद्यस्थितीमध्ये भर रस्त्यावर उघड्यावर तुम्ही स्वयंपाक तर केला, आता जेवण पण घेसाल, मात्र वरती आकाशाकडे बघितलं तर काळोख पसरला आहे, ढग आलेला आहे, पाऊससुद्धा येऊ शकतो। यावेळेस आसरा कुठेही नाही, त्यावेळेस कशी परिस्थिती राहील, कुठे जाल तुम्ही? आम्हाला या सगळ्या गोष्टी सवय आहे, आम्ही शेतकरी आहे, ऊन वारा पाऊस आम्ही सगळं पाठीवर झेलतो 12ही महिने, आम्हाला काही या गोष्टीची नवई नाही आहे। आणि पाऊस आला तर काही आम्ही वाहत जाणार नाही इथून, आमचे ट्रॅक्टर आहे, ताळपत्र आहे, सगळ्या गोष्टी आमच्याकडे आहे, आम्ही त्यात राहू। अगदीच, अजून काही शेतकरी आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। काका, काय सांगाल, मार्ग लवकर निघायला पाहिजे, अपेक्षा सर्वांनाच आहे, सध्या स्थितीमध्ये ज्या पद्धतीने हालचाली आहे, तुम्हाला काय वाटतं, लवकर तोडगा निघेल? लवकर तोडगा काढायची सरकारची काही अपेक्षा नाही आहे, कारण सरकार हे लबाड आहे। आतापर्यंत मुख्यमंत्र्यांनी कबूल करून कोणतीच गोष्ट अशी मान्य केली नाही। 7/12 कोरा कराचं काही शेतकरी त्यांच्याकडे गेला नव्हता की बा तुम्ही 7/12 कोरा करजा म्हणून। त्यांनी इलेक्शनमध्ये निवडणुकीमध्ये मतं घेण्याकरता फक्त जाहीर केलं आणि त्यांच्या जाहीरनाम्यात त्यांनी त्याची हे केली होती का बा आम्ही सत्ता आल्याबरोबर करू। आता सत्ता येऊन 1.5 वर्ष झाले, पण त्या 7/12 कोरा कराचं त्यांनी नावही घेतलं नाही। बच्चूभाऊ कडू यांच्या आंदोलनामुळं त्यांना कुठं त्या 7/12 कोरा करायची जाग आली आणि ते कर्जमुक्तीवर थोडेसे बोलायला लागले। आता त्यांनी शेतकऱ्याची पण परीक्षा पाहू नये, त्यांनी लवकरात लवकर यावर निर्णय घ्यावा अशी आमची अपेक्षा आहे। नक्कीच आपण बघू शकतो की हे सगळे शेतकरी बांधव जे आहेत ते राज्यातील वेगवेगळ्या भागातून आलेले आहे आणि याच पद्धतीने आंदोलनावरती ते ठाम आहे। सध्याला रात्रपासून ते याच रस्त्यावरती मुक्कामी होते आणि आता याच रस्त्यावरती त्यांनी आपलं घर तयार करत स्वयंपाकसुद्धा तयार केलेला आहे। त्यामुळे सरकारने यावर लवकरात लवकर तोडगा काढावा आणि शेतकऱ्यांच्या जे काही प्रमुख मागण्या आहे, विशेषतः म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी, हा निर्णय लवकर द्यावा, म्हणजे आम्ही इथून परतू आणि सर्वसामान्यांसुद्धा यामधून दिलासा मिळेल अशी अपेक्षा आता शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे।
लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर. अपना भिडो लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.